काय ग अमू, काय करून आली? काय नाही, बसले सहज. तुला सुद्धा आठवण येत असेल ना अमोलची? अमोल? तुला अमोल बद्दल कसं माहितीये? ऍक्च्युली मला त्याच्याबद्दल सगळंच माहित. त्याने सुसाईड केली, का केली, सगळं. आर यू सिरियस राईट नाउ? म्हणजे वेदांतने तुला हे सगळं सांगितलंय? एक मिनिट, दुपारी जेव्हा मी तुम्हा दोघांना बघितलं ना तेव्हाच मला काहीतरी वाटलं. करेक्ट. काय? तू आणि वेदांत परफेक्ट. अजिबात नाही. आय एम टेलिंग यू, तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुला कळतंय का तू काय म्हणतोय? माझं ऐक, वेदांतचं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. मी आणि त्याच्यासाठी स्पेशल? ऑफकोर्स. म्हणजे तू जर स्पेशल नसली असतीस त्याच्यासाठी तर त्याने तुला का सांगितलं असतं हे सगळं? अरे पण अमृता, हे कसं शक्य आहे? बेट लावणार? बेट लाव माझ्याबरोबर आत्ता. तुला आयडिया नाही तुझा मित्र आमच्याशी कसा वागतो. म्हणजे तुझ्याशी वागत असेल तो बरा, पण आमच्याशी अजिबात बरं वागत नाही तो. कधी कधी ना असं वाटतं की हा माणूस सहन करण्याच्या पलीकडचा आहे. आणि हसतोस काय तू? मी खरंच सांगते. अगं पण तू तसंच. एक मिनिट थांब थांब, हलू नको हलू नको. काय झालं? हलू नकोस, किडा आहे. कुठे? थांबा. थांब थांब थांब, 8 पाय त्याला. थांब 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 थांब. अरे अरे हळू. थांब थांब थांब. अरे हळू. गेला. थँक्यू. यू वेलकम. पण मला सांग, म्हणजे वेद्या तुला आवडतच नाही का? अरे पुन्हा तेच. मी तुला सांगते मला वेदांबद्दल काय वाटतं. तो खूप चांगला बिझनेसमॅन आहे, चांगला बॉस आहे. आणि मला कौतुक वाटतं की त्याने स्वतःच्या जोरावर इतका मोठा बिझनेस उभा केला. पण तुला जे वाटतंय ना ते आमच्यामध्ये माझं ऐक, तसंच आहे. नाही. वेदांत आहे तसाच आहे. काय रे, झोपायचं नाहीये का? का? वातावरण बघ यार, किती सुंदर आहे, किती रोमॅन्टिक वातावरण आहे. कुठे झोपायचं आहे एवढ्या लवकर? अमू, तू ह्याला कुठे रोमॅन्टिक वेदर बद्दल सांगतोस? मग कोणाला सांगणार अजून? गाढवाला गुळाची चव काय? अमूल्य, अरे म्हणजे तुझ्यासारख्या अरसिक माणसाला ह्या रोमॅन्टिक वेदरचं काय वाटणार आहे ना? काय केमिस्ट्री आहे दोघांची. वाह, मजा आ गया. बस रे, चल ये. नाही नको. अरे का? बस चल. ए नाही 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 नाही, तुम्ही खूप दिवसांनी भेटताय, तुम्ही बसा गप्पा मारा, मी आता निघते. थांब, मी येतो तुला सोडायला रूम पर्यंत. चल. अरे नाही नको, कशाला? हे बघ आलो, चल. बरं चल. थांबा. मी पण येतो. चला. आणि मला घरी गेल्यावर कळलं की माझ्याकडे माझा फोन नाहीच आहे. मग माझ्याकडे याचा फोन आहे आणि आमच्या दोघांचेही फोन एक्सचेंज झालेले. अरे काय वेद्या. चलो, थँक्यू. यू मोस्ट वेलकम. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट वेदांत.
सॉरी. गुड नाईट अमूल्य. गुड नाईट. गुड नाईट. गोड आहे मुलगी. आता काय इथेच उभा राहणार आहेस? नाही नाही अरे चल. खूप उशीर झाला, आपण पण झोपूया. थांब रे. आता काय? थांब ना. अरे पण कुठे चालला आता एवढ्या रात्री? एक मिनिट थांब तू इकडे. अमर्त्य. वेद्या थांब आलो. अरे पण ये हे बघ गम्मत. अरे हे अमर्त्य काय चाललंय? हे बघ, हे सगळं इथे नाही, इथे स्टाफ पण आहे. अरे, काय वेडायस का तू? झोपलेच सगळे. केवढा उशीर झालाय. अरे पण तरी हे बघ अमोलचाही भरतोय. घे रे. अमोल मिस यू बडी. हे बघ तुझ्यासाठी ग्लास पण भरलाय. चीयर्स. तुला खूप आठवण येते ना अमोलची? आठवण यायला कधी विसरायला तर हवा ना. म्हणूनच अमूल्याला सगळं सांगितलंस का? हे तुला कसं कळलं? वेद्या, माझ्यापासून काही लपवून ठेवलंयस का कधी आणि राहिलंय? खरं सांग, तुला अमूल्य आवडते ना? कधी कधी सगळंच किती अवघड होऊन जातं ना. म्हणजे म्हणजे अरे, म्हणजे मला जर कंपनीचा टर्नओव्हर डबल करायला सांगितलं ना, तर मी इझिली करेन. किंवा कुठलं काम वेळेत पूर्ण करायला सांगितलं तर ते मी वेळेत काय वेळेच्या आधी पूर्ण करेन. पण जगातली सगळ्यात अवघड गोष्ट काय माहितीये? नातं सांभाळणं. काय झालंय बडी? गेल्या काही महिन्यात ना इतकं काही घडलंय ना, मी संपलो. अरे वाट लागली माझी. विक्रांतने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. कारण काय माहितीये? आईचं विचित्र वागणं. एवढं सगळं झालं ना की मी घर सोडून निघालो होतो, पण आईने कॉलर धरली आणि थांबवलं. म्हणाली तू नाही जाऊ शकत. मला म्हणाली मी भांडत राहणार, कारण तो माझा हक्क आहे. काही सुचतच नव्हतं. अरे म्हणजे मी सिद्धांत रिलॅक्स. अमूल्य, त्या दिवशी तिने मला सांगितलं की तिला बघायला मुलगा येणार आहे. तर मी सगळं काम सोडून सरळ तिच्या घरी गेलो. सगळं खूप ऑकवर्ड झालं होतं आणि मला नाही माहित मी काय केलं. आणि त्यानंतर तिचा मित्र तिला सोडायला आला होता. मला खूप राग आला. मला असं वाटलं की मी असं दुसऱ्या मुलासोबत का आली? काय अर्थ आहे ना या सगळ्याला? म्हणजे जर मी
उद्या काही कमिट केलं आणि आई नाही म्हणाली, तर अमूल्याला किती त्रास होईल, मला किती त्रास होईल. सो त्यामुळे कोणतंच नातं नकोय मला. तू हसतोयस का? इथे माझी वाट लागली आणि तू. अरे वेद्या, हसू नको तर काय करू? तुला कसं कळत नाहीये की तू अजूनही किती इनोसेंट आणि प्युअर आहेस? बोल ना, असं शांत काय उभा आहेस? काय बोलू? मला जे जे ऐकायचं होतं ते कळलं. अमोलचा पेग आहे. चिअर्स टू अमोल. चीयर्स टू अमूल्या. अमर्त्य, मी पण करणार. ये. शिराळीची भाजी अप्रतिम केली. आई अण्णा, हा, अमूल्य बघा ना आपल्याला सोडून किती मज्जा करते. म्हणजे फोटो पाठवलेत मला. होय? हे बघ. बघू. किती छान, खरंच मज्जा करतेय. अरे वा खरंच धमाल करतायत. बघा ना, मला मुद्दाम फोटो पाठवते आणि मेसेज करते एन्जॉईंग अ लॉट. तुला जायला मिळालं नाही म्हणून चिडचिड झाली का तुझी? अगं तू सुद्धा जा ना तुझ्या मित्रमैत्रिणींसोबत. नाही हा, का? म्हणजे जा तू, पण अमूल्याला येऊ देत. ती आली ना की मग कुठे जायचं तर जा. मग मी काही नाही म्हणणार नाही. एकाच वेळी दोघी बाहेर जाऊ नका. काय 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 झालं काय? अमूल्या एक दिवस घरी नाहीये ना, तर मला अगदीच करमत नाहीये बघा. दोघीही एका वेळेला गेल्या तर मला राहणारच नाही, म्हणून म्हणतेय मी. ती आली की मग तू जा बरं. आई अगं, आम्ही दोघी लग्न करून सासरे गेल्यावर काय करणार आहेस? सुमन, नका काळजी करू तुम्ही. आपण घरजावई करून घ्यायचे का? अहो काहीतरीच काय. मला चालेल. अगं काही बघा कठीण आहात बाई तुम्ही. चालेल म्हणाली. आई, वेदांत किंवा विक्रांतचा काही फोन आला का ग तुला? अगं मुलं मजा करायला गेलीयत, त्यांच्याकडे थोडीच वेळ असणार आहे मला फोन करायला. अगं पोचल्याचा एक फोन तरी करायचा ग. अशी कशी ही मुलं, इतकी कशी बेजबाबदार? मग तू कर ना फोन. आणि आता कळलं का, मुलं आपल्यापासून दूर गेली की कशी रुखरुख लागते हे कळलं? नूतन, जगातली कुठलीही आई आपल्या मुलांवरती इतकं कधीच चिडू शकत नाही. माझ्या चिडण्याचा काही उपयोग होतोय का? नाही होते ना, मग नको चिडत जाऊस. आई हे अगं, बघ, मला एवढंच म्हणायचंय की मुलांना असं दूर करू नकोस. मी कुणालाही दूर केलेलं नाही. माझी मुलं स्वतःच दूर चाललीत. मग तू प्रयत्न केलास त्यांचा हात पकडण्याचा? केलास का? विक्रांतचा फोन आहे. हॅलो विक्रांत. हॅलो हॅलो आई, आवाज येतोय का? हो हो ऐकू येतंय, बोल बोल. अरे काय तुम्ही मुलं रे, पोचलाचा एक फोन केला नाहीत मला. अगं इथे नेटवर्कचा फार इश्यू आहे. तुम्ही व्यवस्थित पोचलात ना? हो पोचलो, व्यवस्थित पोचलो, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि काय मस्त जागा आहे ग, खूप फ्रेश वाटतंय आम्हाला. बरं, वेदांत कसा आहे? दादा पण मस्त मजेत आहे, आद्या पण मस्त एन्जॉय करते, मस्त आम्ही सगळे मजेत होत.
बरं जास्त पावसामध्ये भिजू नका आणि वेदांतला सांग काळजी घे. हो आई येतो. अगं तुला माहितीये का अमर्त्य आला US वरून. काय अमर्त्य आलाय? हो. काय भारी आहे ग तो, सॉलिड आहे एकदम. बरं ऐक ना, त्याला माझा निरोप दे की US ला जायच्या आधी मला येऊन भेट. माझं काम आहे त्याच्याकडे. हो सांगतो सांगतो. बरं चल ठेवतो मी आता, जरा आमच्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत. काळजी घे. येस तू पण काळजी घे. चल बाय बाय. आलो आलो. काय झालं समाधान? हे दोघं जण ज्या दिवशी माझं ऐकतील त्या दिवशी होईल माझं समाधान. अटेन्शन एव्हरीवन. तो आपला पुढचा गेम आहे बोटिंगचा. रूल्स. तुम्हाला मागे ते बलून्स दिसतात? हो दिसतंय. सो तो आपला लॅप आहे. जी टीम सगळ्यात आधी तो लॅप कंप्लीट करेल अर्थातच ती टीम जिंकेल. मस्त गेम आहे हा, त्यामुळे आपण जिंकू अमूल्य. येस. एक मिनिट काय घाई आहे तुम्हाला एवढी? हा कोण जिंकणार आहे? बघू एक मिनिट तसा सोपा गेम आहे ना. अच्छा सोपा आद्या. बघूया आपण किती सोपा कठीण गेम, पण थांबायला पाहिजे होतं यार माझ्यासाठी. अमर्त्य बरं ठीक आहे, पण आधी कुठली टीम जाणार आहे? ऑफकोर्स आद्याची टीम जाणार ना पहिले. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. पण सर हा तलाव किती फूट खोल असेल? खोल मला असं वाटतं खोलपेक्षा जास्त चिंतेचा विषय काय माहितीये? मगरी आहेत तलावात, मगरी. काय? हो. काय? ए दादा सर मला ताप आलाय, मी जातो. विजय थांबा. सर मला सर्दी आहे. सर्दी झाली? मगरीला भेट जाईल सर्दी. अमर्त्य गप्पा बसा. हे असंच सुरू राहिलं तर गेम पुढे नाही जाणार. हे काही मगर वगैरे काही नाहीये. तू टाइमर लाव. कम ऑन टीम, लेट्स गो. अरे मला वाटतंय सुपर. जोर लाव. अरे इकडून या साईडला. अरे इकडून या साईडला. वेदांत